राम राम मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या मिनी ब्लॉग मध्ये. झोपेतून उठलं, आरशात बघितलं, म्हणलं आयला लयच आतंकवाद्यासारखं दिसतंय म्हणून घेतलं लगेच काढून. कसं आहे, चिकना दिसतोय का नाही? हा, एक नंबर. खाल्लं पिल्लं निघालो लगेच कामावर. मग काय, आपल्याला पहिलीच ऑर्डर पडली, बारकीच पडली बरं का. डॉगी शेटचा इथं आराम चालू होता. त्यांना म्हणलं भविष्य संकटात आहे. ते म्हणते तुम्ही तुमचं भविष्य बघा आधी. आणि हा रस्ता बघून तर माझी चायला काय सांगू तुम्हाला, आता लयच वैताग आला. इथं ऑर्डर घेऊन आलो तर कस्टमर फोनच उचलीत नव्हता. त्याला म्हणलं ए बाबा, तुला ऑर्डर पाहिजे का, घेऊ मी खाऊन. मग लगेच मोठी ऑर्डर भेटली होती. म्हणलं आता एवढी ऑर्डर मारतो, निघतो घराकडे, कारण आज आपल्याला जायचं होतं परत CST ला प्रॅक्टिसला. मग काय घरी गेलो आणि कपडे बिपडे चेंज केले, हेल्मेट बिलमेट टाकलं डोक्यात आणि हात जोळा उचलला, निघालो. मग वांग 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 करीत निघालो. मग काय CST ला डायरेक्ट तिथं गेलो. म्हणलं पहिलं आपलं पेटपूजाचं काहीतरी बघावं लागतंय. मग काय जे भेटलं ते घेतलं बॉ खाऊन आणि लगेच पोहोचलो ग्राउंडवर. आज तर मी लय लवकर गेलो होतो आणि प्रॅक्टिस वगैरे झाली, निघालो घरी. म्हणलं चला आता काय आवरलंय. आणि तेवढ्यात आय घातली, गाडी झाली पंक्चर. म्हणलं आईला काय करावं आणि काय नाही. 7:30 लागले राव. एखाद्याने लिंबू बिंबू तर नाही फिरून टाकलं ना माझ्यावर, बेवाच वाटायला लागलं मला तर. आणि मग प्रॅक्टिस करून पोटले रिकामं रिकामं वाटत होतं. म्हणलं चला पोहे घेऊन जातो, मस्त बनवून खातो. आणि ह्याला कांदा कापायला लावला होता, नुसता पसारा घालून ठेवलाय. आईला कावळ्याकडे दिला कारभार आणि त्याने हागून भरला दरबार. पोहे बनले तर ते पार करपून टाकले राव. खायला मजाच नाही आली. चला तुम्ही काय लाईक फॉलो करून भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये.